झाला आता निर्णय तुमचा पक्का बिलकुल. काही बदल होणार नाही. हो पहा आता अजूनही तुम्हाला वेळ देऊन राहिलो मी. हो नाही तर मग म्हणसान बा शिवलाल भाऊ असं शिवलाल भाऊ तसं. अजूनही तुमच्या हातात नाही आहे म्हणून पहा तुम्ही काय अजून तुमचा पर्याय निघते का तो. काय बोलता सांगा. म्हणलं ना तुम्हाला 10 खेप सांगून राहिला की बा मला टाइम पाहिजे नाही. हो आता असेल तर आता बोलावा त्याला म्हणा. काय करास ते करा म्हणा. किती आहे तुम्ही यास म्हणा. आता एक खेप पाहूनच घेऊन आता रामपूरवाल्याची बी इतकं कमजोर नका समजू मले. काय आहे 4 लाख रुपये मी देऊ म्हणता नाही. मायास कोंबड्यान मायास सर या म्हणलं तुम्ही आता. माझ्या डोकं खराब झालं आता जा. हॅलो तर ते काय आता तुम्ही म्हटलं तेच बरोबर झालं. आपल्याला वाटलं बा चला समजून त्या माणसाला पण काही त्या माणसाला काही समजण्याच्या मानसिकतेत नाही आहे ते माणूस. तर आता तुम्ही काय करा. आता किती वाजले 3:30 नाही का. तर आपण 6 वाजेपर्यंत वेळ देऊ यायले. 6 वाजता बिलकुल अटॅक करून टाका. जे तुमच्या हिशोबात जे हाती लागेल ते बिलकुल रपादपा. चला ओके. आता काहीच हरकत नाही. मी तुम्हाला अडवणार नाही. तुमच्या मनात तुम्हाला काय करायचं ते करा. आपण प्रयत्न केला पण फेल गेला. ओके ठेवतो मग. ठीक आहे ना मग. ठीक आहे तेच म्हणलं मी तुम्हाला. त्याच्या नादी येऊ नका तुम्ही. आता लोक आम्ही पोहोचलो असतो. चला ठीक आहे. आता काही लोक नाश्ता करायला गेले इकडे तिकडे. बरोबर आम्ही तिथं 6 लेटर्स होतो सगळेच्या सगळ्या. JCB हे ते बिलकुल ट्रॅक्टर हे सबन बाया घ्या सगळे आलेले आहे. बरं ठीक आहे 6 पोहोचतो आम्ही. तुम्ही आसपास नाश्ता करा कुठं आणि हजर व्हा. बरोबर ठीक आहे. मग पहा मग घटले साहेब असं आहे. आता पहा शेवटचा निर्णय अजूनही तुम्हाला वेळ आहे. पहा काय म्हणतात आत्ताच सांगा. 100% फॉल्टी काम आहे नाही का. बरोबर आहे म्हणून तर 10 खेप म्हणून राहिला. अरे आता नाही हे बा 4 घंट्यानं या 6 लिया 9 लिया 12 लिया रातचे 1:30 लिया काही या म्हणलं. हॉटेल इथंच बसू नये. करा काय करा आता. 4 लाख देत बी नाही सामान बी देत नाही. निघा इथून. का कसं काय म्हणलं हुकलं वाटते नाही. काय केला वाटते बेगा शेवटी शिवलाल. हे बा शिवलाल तर मोहिनी मंत्र फेल गेला म्हणते. काहीच जमलंच नाही म्हणते ताल. या म्हणते आता किती आहे तर आता शिवलाल भाऊ म्हणे तुम्ही तिथे या म्हणे आपल्या लक्ष्मीच्या धाब्यावर. गाडी घेऊन पुढे व्हा. मी येऊनच राहिलो म्हणे. तिथं आपण ठरवू म्हणे काय पुढची आता दिशा काय करायची वा काय रणनीती आखायची ते तिथं करा दादा. ठीक आहे काय काय झालं आता गेलं ते सामान देणे नाही वाटते वार काही खरं नाही वाटते आता. चला काढा गाडी काढतो मी आता. बसा चला. झालं का म्हणलं झाली शकली आपली. राजा शकून घ्यायला नेलं तिथं काही घेणं नाही देणं नाही. मी बजेट बसवतो नसं करतो. राजा इतक्या मोठ्या पुड्या सोडल्या शेवटी त्याला शकाला त्याचा मग म्हणून तर ते म्हणून राहिला या किती जण आहेत. झाला आता फिटलो. इकूनही गेलो तिकूनही गेलो. मामा लुटलं तर काही देतच नाही. आणि हे आता त्याच्यापेक्षा झाला आता. आता कसं म्हणता सामानही गेलं 4 लाखही गेले. आता काय करा. ये हो नाच आहे ना ते. तुम्ही बा कसं माणसं साहजिक आहे म्हणा. राग येतच असते अशा परिस्थितीत. पण मार्ग काढू आपण. हो ठाणे आहे ना. तुम्ही नका काळजी करू. चला आता तुमच्या धाब्यावर जाऊ. तिथं काही तर नाही म्हणा आपण बसू तिथं आपण. आपली मंडळी उभी आहे रस्त्यात नाही त्याला घेऊन जाऊ. याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू मग नाही का कंदिराबाजी. त्याशिवाय काही पर्याय आता मध्ये तर काय अंधारात दिसू राहिला. आता काय होतं तिथं. चला आता काय नाही उपाशी मरू राहिला माणूस. हो ना चला या धाब्यावर काही नाही त्याही नाही. चला तिथं बसू मग काहीतरी नाश्ता पाणी मदत करता येते. हो चला चला हो चला तिकडे ते लोक मदत उभे आहे. चला घ्या द्यायला चला नाश्ता पाणी नाही ते. चला चला तिकडे बसू वार काहीतरी मार्ग काढू आता. हो चला. काय लागलो निर्णय काही. काय म्हणते काही जमलं का बजेट. अरे काहीच नाही ना. तुम्ही म्हणता तेच खरी गोष्ट आहे. हो मला म्हणे एक संधी देतो. चप्पल घेतल्यासारखा भाव करे ते 125ले मग म्हणे 90ले मग म्हणे 70ले. मॅनं नाही मी हे तुम्हाला चॅलेंज आहे म्हणलं. किती जण आहे याच तुम्ही आता पाहूनच घेऊ एक खेपची म्हणलं. गेले मग आता ते काय करतात जसं जा म्हणलं लेको. फोन केलता पण जाता बयास येऊन राहिलो JCB आणि हे ते 6 वाजताचा टाईम देतो बा. तर आपण आता काय करू. जर असलंही खरं समजा असं नाही काही 1% वाटू राहिलं खरं 99% तर बादच आहे. तर तुम्ही भतीजा तू एका झाडावर मंदातनी तिथं बरोबर बसून राह. काही तिकून हलचल दिसली तर आम्हाला फोन कर. आम्ही दोघं इथं थांबतो. म्हणजे कसं आता धावा आपल्याला सुरू करणं आहे बाकीच्या कामात लागणं आहे. बरोबर वैसा करता फिर मैं आगे जाऊंगा 5:30 बजे. एक झाड़ पर बैठूंगा वहाँ पे कुछ हलचल दिखी तो तुमको फोन करूंगा. बस उस पर ध्यान रखने का. इधर आने वाले कौन है क्या कर रहे समझ में आता फिर क्या है उसका. तो ठीक है ना देखेंगे 6 बजे क्या होता तो. ओके आले डॅनियाबाजी. हो तर पहा म्हणलं आता देवदत्तचं नामचा तेच विषय झाला. म्हणलं उद्याचा आता रविवारचं हुकणार नाही ना. हो तुमच्या भावाचं काही अडचण नाही ना. साक्षगंधाचं आपल्याला कसं उरकून घेऊ म्हणलं उद्या मग. प्रॉब्लेम काही नाही म्हणा. येऊन राहिले सगळे. पण ती झाबरूचं म्हणणं आलं त्यानं बंगला घेतला म्हणते. हो वास्तू आपल्या रविवारी करायचंच म्हणते. कोणते हाल ते सामान हे ते आणलं म्हणते म्या. त्यानं काय आता लोक सांगितलं नाही. आता सांगून राहिलं उद्या कोणते हाल ते आज ती म्हणे पत्रिका गित्रिका बिलकुल व्हॉट्सअपवर टाकणार आहे म्हणजे सगळे असं म्हणे बा. त्याला का पंचायत आता देवदा सांगा. ते म्हणते वास्तू करू रविवारी. तर आता आपण म्हणतो साक्षगंध करू इथं. करावं काय आता. नाही असं जमन का समजा. आता माय काय म्हणणं आलं. हो वास्तू बी होते आणि तुझे साक्षगंध बी होते. म्हणजे कसं झालं आता तू तर म्हणतो कमी बजेटात झालं पाहिजे बा. जास्त खर्च करू नये असं म्हणणं आहे आपलं बी बा. कारण की कसं आहे कोणाचं साखरपुडा असो लग्न असो आबीत खर्च केला म्हणजे पुढचं आपल्याला भारी जात नाही बा. असं मला वाटते. मी या मताचा तर मला वाटते दोन्ही एकात होते राजा. हो म्या जर म्हणलं तसं करा लागते.
मग आता काय करावं, मग कसं करावं सांगा म्हणलं. फक्त कसं लोकांना नाव नाही ठेवले पाहिजे बाबा, लोकांचे मी पाहा लागते ना. लोकांचा नको विचार करून आपला पहा तुम्ही. तर नाही शांताराम भाऊ असं करता का, मी सांगतो तसं की बा आपलं हे जे वास्तूचा कार्यक्रम आहे हे झाबरूच्याच घरी ठेवायचा उद्याचा. त्याला म्हणा ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही मंडळी रामपूरची येऊन जाऊ. आणि संध्याकाळी तिथंच मग आपलं टाकले हार, हे ते अंगठी घातली, झालं साक्षगंध. संध्याकाळी ते करून टाकू तिथं. चालले रातच्यानं वापस मग 9-10 वाजता घराकडे. ए बाबा मग तर लय सोपं आहे राजा, दोघंही तिथंच आहेत एरिया. ते क्वार्टरमध्ये असते, त्याचं घर आहे. आता म्हणलं कसं आहे, त्याला यायला भारी जात नाही. हाय बा वास्तू करता करता संध्याकाळी आपल्या अंगठ्या घालून मोकळं करून टाकू, नाही का? एक नंबर राहिला का 16 आणे येतं. ते पोराच्या इकडे झालं साक्षगंध, पोरीच्या इकडे साक्षगंध पाहिजे होतं ना आम्हाला. असं पाहिजे तिथं. आता असंही म्हणते हाय. बरं मग असं करता का मग तुम्ही, एखादा हॉल पाहू ना मग आपण. तुमच्या वतीनं एखादा हॉल करू, म्हणजे तुमचा खर्च असते त्याच्यात. पुरीकडच्या इकडे बा, तिथं मग इकडली पुरी मंडळी उचलून तिकडे संध्याकाळी. चालते असं, चालते का? कायले पाहा लागते लक्षण भाऊचा धाबा कायसाठी आहे, मग भाडं द्यायचं काम नाही, जेवणाची व्यवस्था तिथं कर म्हणा झाबरुली. झालं ना मग पक्क, काय टेन्शन आहे. तिकडे सकाळी वास्तू, संध्याकाळी तिकडे साक्षगंध हॉटेलमध्ये आपल्या लक्ष्मणच्या. अरे बाबा एक नंबर काम आहे. तर मग तिथं काय आपल्या मंडपात सामान घेऊन घे आपल्या ट्रॅक्टरात नाही. झालं तिथं जेवणाची व्यवस्था पोरीवाल्याकडून, म्हणजे आमच्या इकून समजा. सकाळचा वास्तू झाबरूच्या इकून करून टाक. लक्ष्मणला फोन कर म्हणा, वळ्या असं आहे उद्या बिलकुल शांताराम भोले धाबा पाहिजे म्हणा. बरं पाहतो बा काय म्हणते तर. 1 मिनिट तू विचार काय म्हणते पाहू मग आता. नसतंच केलं नाही, सोडतच गेल्या तू पुढे. कमी इतके सोडत असते काय? मग 50 लोक येऊन राहिले, सीमेवरच उभे आहे. काय आता, काय कोण घेऊन जाता मला तिथं? अरे पैसे देऊन कोणी येत नाही तिथं. मार खाली येणार आहे कोणी? मग काय दादा काय मुश्रम मध्ये माय जमणार नाही, हे मध्ये माय जमणार नाही. हे जुमऱ्यान लाईने पटेल आम्ही तिघं चौक काय करा म्हणलं. तुमचं बी काही खरं दिसत नाही मला शिवलाल भाऊ. काही वक्ता कुठंच असेल तर तुम्हाला इथे फोन दुनिया भरायची. मग आता हे करावं काय आता? लोक आता कोणी सोयाबीन तिथं मार्केटात पडेल तर तिथं अटकेला येतो. काही आता हरभरा गहू पेरून राहिले त्याच्या माग आहे. आणि एक दादा नवीन म्हणजे उद्या त्या झाबरूचं हे नाही का, मग साक्षगंध आहे म्हणजे अंदरून. मग मला सांगायला देईन. मग आता काय करा मग? हो ना, मला समजते ना परिस्थिती काय आहे तर. पण मला वाटलं हवा गेली कसं जमून जाईल बा काम आपलं झाकी. पण त्यांना लेकर पलटी मारली ना, ते म्हणते येऊ द्या किती आहे. आता बा मार्ग निघन जरा. बसा जराशी विचार करा, काहीतरी मार्ग काढू आपण याच्यातून. मार्ग तर काढाच लागेल आपल्याला. काऊन की गावाच्या नावाचं खराबा करणं आहे. आपण जर गेलो नाही तर धमकी दिली बा इतकी मोठी, 10 लोक जुटले नाही. डबल आहे बा तोंडे दाखवायची लागची नाही आपण. हटेला असा बिलकुल नाचत येते आपल्या घरापुढे. थांबा करू, विचार करू, करा आपापल्या परीने विचार करा. आता हे मारते काय फोन करू राहिला ना, दिसतं मला स्टेशन मध्ये. पाहिला ना काय म्हणते. मारतीचा फोन आहे बा, हो पाहतो काय म्हणते. हॅलो बोल मारती, काय म्हणता? लक्ष्मण भाऊ मी काय म्हणतो, आता मी इथं बसलेलो शांताराम भाऊजी इथं. नियोजन झालं तर शांताराम भाऊ म्हणे फोन लावा, उद्या धाबा रिकामा आहे का? बुकिंग करायची उद्याची रविवारी समजा आपल्याला. कारण की साक्षगंधाचा कार्यक्रम आपल्याला तिथं करायचा म्हणते. हो तर कारण की कसं झालं, आपलं वास्तू आहे म्हणते त्या झाबरूच्या घराचं. म्हणून दोन्ही कार्यक्रम एकाच ठिकाणी होते बा. लोक इथं जाईन का तिथं जाईल. तर म्हटलं उद्या काही अडचण येईल का तुमच्याची? काही म्हणजे असं तेच म्हणलं. सांगा आता, यायला माहीत होऊन जाते आता गावात नाही का. हो ना, कायच करा आता. इथं गिल्लाच नाही पाणी प्या ठेवला आहे ना. आणि इथं मंडपाचा कार्यक्रम नाही, ते म्हणते साक्षगंध ठेवू म्हणते. सांगा आता काय करा आता. अरे म्हणलं काय कसं करू आता, काय सांगू यायला म्हणलं, काय तोंड दाखवा आता. अरे बापा राजा योग झाला आता तर. बरोबर आता कलाटणी द्या लागते विषयाले. हे बा तुम्ही माझोड फोन द्या, मी करतो काय करायचं ते. आणा माझोड द्या. काय करून तर करू आता शिवला नाही का. हो ना, काय मध्ये तर मोठं कधीच दिसू राहिला आता. आता हॅलो मारती, शांताराम होत ना तिथं. ते फोन दे द्यायचो. हो मी इथंच आता लक्ष्मणच्या धाब्यावर होता आम्ही. 7-8 जण इथंच जमलेला. हो ते फोन दे द्यायला. बोला म्हणलं शिवलाल भाऊ आहे, शिवलाल भाऊ. हो ती तिथंच आहे म्हणते. बोला. तिथंच आहे का तू? बोल. हो ना, ते आता उद्या साक्षगंध आहे तर म्हणलं पाहिजे जरा असं तयारीत राहा. ते लक्ष्मणला म्हणलं मग काय म्हणते धाब्याचं. ए काय शांताराम बोरायच्या, तुम्ही काय काळजी करून राहिले तुम्ही. तुमच्या पोरीचं साक्षगंध आहे म्हणजे काय तुमच्याच पोरीचं आहे का? आमची कोणीच नाही का ते? नलू कोणीच नाही का म्हणलं? झाबरोले कोणी नाही त्याला, आई बाबा नाही समजा, आबाजी आहे. मग का कोणीच नाही का त्याले? आज लोक काही राहिलं कोणाचं गावातल्याचं, ज्याला कोणी नाही त्याचं. अरे ढाण्या जोपर्यंत आहे, कंदील आबाजी आहे, एवढे मोठमोठे आता कार्यकर्ते लाईने पाटील आहे. असे जर आपल्यासोबत असले तर तुम्हाला काहीच चिंता नाही ना. तुम्ही काहीच काळजी करू नका आता. हो सगळं आम्हीच करून राहिलो, सगळं त्याच्यासाठी तर इथं मिटिंग घेऊन राहिलो आम्ही लक्ष्मणच्या धाब्यावर. मग उद्या साक्षगंध बा कसं करायचं? तयारीत आहे वाटते. म्हणजे कसं काय माहिती समजलं नाही बा मुले. मग तेच विषय चालू आहे. कसं झालं लक्ष्मणच्या धाब्यावर म्हटलं का नाही तर इथं उचल वाचल हे ते. तर त्यापेक्षा आम्ही आता असं ठरवलं, जे हॉटेलनं आत्ता नवीन धाबा टाकलेला आहे. हो तर त्याचं अजून उद्घाटन व्हायचं आहे. तर ते पूर्ण बिलकुल आम्ही काय केलं, बुकिंगच करून टाकलं की बा आता आमचे रामपूरचे जितके होईल तितके उद्या येतील. म्हणून म्हणलं कसं रातच्यानं मारतील मंडप हे ते शामियाना घेऊन. जितके लोक येतील तितके रातच्यानंच पाठवून द्या, म्हणजे उद्या सकाळी लवकर कार्यक्रम होईल. 7-8 सिलेंडर. हो म्हणजे कारण की स्वयंपाक पाण्याला इथं सिलेंडर नाही आहे. तेवढी अडचण पाहा लागेल आपल्याला. बाकीचं मग टेन्शनचं काम नाही उद्याचं. अरे बाबा म्हणजे सगळंच केलं मग तुम्ही समजा. मग तसं करता का लक्ष्मण? मग तसं करता का रे बा? हो ना, ते कसं इकडं रुटीन हुकत होतं आणि आपल्याला कार्यक्रम तर घ्यायचा आहे. म्हणून हॉटेलचा आता धाबा उद्घाटन व्हायचा आहे. हो योग आहे. मग कसं आपल्याला 1 दिवसासाठी ते म्हणे बिंदास या म्हणजे तुम्ही किती काही लोक या. सगळं बिलकुल टेन्शनचं काम नाही. फक्त आपल्याला साहित्य आणणं आहे आणि करणं आहे. जागा उपलब्ध आहे, फक्त मंडप हे ते आणणं आहे बस. म्हणून म्हणलं मारतील. मग आता ट्रॅक्टर हे ते बाया घ्या सगळे आता रातच्यानंच पाठवून द्या. मग उद्या एक तर म्हणता वास्तू आहे म्हणतात.
मग काहीच टेन्शन नाही ना. हे बाबा आता कापसावून आल्या की त्याला सांगतो, म्हणजे रातच्याच मग तिकडे याचा कोशिश करतो आम्ही. हो, टेन्शनचं काम नाही. बुड्डे बाडे गावात ठेवतो आणि बाकीचे आम्ही चालले येतो. चालते ना. बस तसंच करा तुम्ही. आम्ही आता बाकी आलो भाऊले फोन करतो, अजून एक दोघाले अजून जे कोण फुकट संघटनेवाले सगळ्याला फोन करून राहिलो. तर ते तिथं संध्याकाळी धावाले येतील आणि सकाळी वास्तुले मग झाबरूच्या घरी जेवण आणि संध्याकाळी मग अजून साक्षगंधाचं आपल्या हॉटेलचे तिथं. बरं मग देऊ का मग पाठवून ट्रॅक्टर भरून पूर्ण पोट्टे पाट्टे हे ते सगळं साहित्य बांबू गिंबू सबन मग हो म्हणजे टेन्शनचं काम नाही. तिथं स्टेज तयार होऊन जाते रातोरात. बरं बाय आले की मग बायला सांगून देतो रातच्यानं मग तिकडेच बा तिकडे आराम करता येते. सकाळी चालले आपले मग झाबरूच्या घरी. बरोबर ठीक आहे. फक्त मला सिलेंडरची सोय लावता म्हणलं. 7-8 सिलेंडर आलू पोंग्याला घेऊन पाठवून देता तुमच्या त्या कटल्यातनी मारुतीच्या. चला ठीक आहे मग धन्यवाद. जमला आता जमलं का म्हणलं लक्षण भाऊ आलं लक्षात आलं ना सगळं कधीला पाहिजे. लक्षात काय आलं अरे कसं काय लक्षात आलं अरे म्हणजे तुम्ही हे कार्यक्रम ठेवून राहिले हे हॉटेलचा गेम कसं करायचं म्हणला तुम्ही म्हणता काय करून काय राहिले. काय नाही पाटी कसंच करा अरे म्हणलं बा हे एवढा मोठा आपा तिकडे येणार आहे ट्रॅक्टर बरोबर हो ते आपल्यावर लक्ष ठेवूनच आहे किती लोक येते काय येते इतके एवढा मोठा जर जमावडा दिसला त्याले ते उभा तर राहते का धाब्यात नाही हॉटेल्या मग असं आहे ते हो त्याला आपण सांगितलं की बा आमचे माणसं येऊन राहिले ते त्याच्या याच्यात नाही आपण आपल्या याच्यात नाही कोणाचं काय आणि कोणाचं काय झालं ते थांबतच नाही तिथं. बाबा असं आहे का ते म्हणजे बरोबर आहे रे बाबा म्हणजे त्याचं घर जायचं आपलं वांगा भाजायचं. वा रे वा बरं आहे जमलं फक्त आता त्याला लुक द्यायला लागला आपल्याला फक्त बस. मी करतो बरोबर रंग द्यायचं कसं द्यायचं द्या हो फक्त आता तुम्ही वातावरण टाईट ठेवा हो बस. आता ट्रॅक्टर येऊन राहिलं म्हणते अजून जे कोणाच्या त्याला फोन लावा सर बिलकुल धाब्यावर बोलावून घ्या. आज संध्याकाळची असल्या कायची बळबवले फोन लावा फुकट संघटना आहे ती संध्याकाळी काही स्वयंपाक करू नका म्हणा येऊन जा तिकडे त्याला मारा फोन. आता देणके साहेबाला फोन केला हो आता ती एक गाडी शेंद्री येऊन राहिली म्हणजे संध्याकाळची डायरेक्ट तिकडे हॉटेलच्या धाब्यावर. आणि आता संख्येच्या बाबाला फोन केला त्याच्या कटल्याची 7-8 लोक ते येतात म्हणे. आणि आता राहायला आपल्याला जेसीबी लागेल राजा म्हणजे कसं इम्प्रेशन पडायसाठी स्टार्टिंग तर आपल्याला जेसीबीच पाठवा लागते कारण की मनेला आपण हो जेसीबी येऊन राहिल्या. तर लोईले फोन करू का लोईले 2-4 आहेत हो त्याला जर म्हटलं तर बा येऊ द्या बा तिथं एरी थोडंसं हवार गिवार करायच लागते हो. शांताराम भाऊ आहेच बिल द्यायला टेन्शनचं काम नाही. बाबा धन्यवाद मामीन हो कठीणच काम आहे हो. कर बा कर ते मले साहेबाला फोन कर म्हणा आपल्याला म्हणा ते जेसीबी पाहिजे म्हणा का हो तिथं जरा असं पुढचं ते हवार करायचं आहे म्हणा मंडप टाकायचा आहे म्हणा मारा फोन. हॅलो शिवलालजी बोलतो म्हणलं टोयकोटे तेच म्हणलं ओळखता ना. हे काय म्हणते आता हो ओळखतो हो ओळखतो हो काय म्हणता काय एक वेळ भेटलो तुम्ही दारवेले कसं चहा घेतला होता ना आपण. तेच हो ओळखतो तर एक काम आहे आपल्याकडे म्हणलं जेसीबी आहे तुमच्याकडे हो लवकर आपल्याला म्हणलं हॉटेलचं जे फॉर्म आहे का नाही मी तुम्हाला लोकेशन टाकतो त्याचं तिथं लवकरात लवकर पाठवून द्या म्हणलं 1 घंट्यात 1-2 घंट्यात समजा 6 वाजेपर्यंत कारण की तिथं थोडंसं हवार करायचं आहे उद्या साक्षगंध आहे त्यामुळे लवकर व्यवस्था करणं आहे. बरोबर काही हरकत नाही फक्त ते डिझेल टाकायसाठी म्हणलं म्हणजे कसं थोडंफार पाठवा लागेल ना. डिझेलचं काय सांगता तुम्ही आता शांताराम भाऊ घनगणे तुमच्या टाकून देतील पैसा मी फोन करतो द्यायला. ठीक आहे ओके ठीक आहे बरोबर देतो मग पाठवून मी हो बस 1-1.5 घंट्यात लवकरच पाठवतो. लवकर म्हणजे तुमच्यापासून सुरुवात कारण की 7-8 गाड्या येऊन राहिल्या अजून तिथं व्यवस्था करायला लवकर येऊ द्या बिलकुल. बाबा सगळं तर करून बसले म्हणते आपल्याला वाटते शिवलाला हिंदी करण काय आता कंदील बुडा सगळी व्यवस्था लावली पाहिजे ना तर आता फक्त एक ट्रॅक्टर आम्ही पुढे घेऊन जातो मारतीन काही 7-8 पोट्टे आणि तुम्ही एक ट्रॅक्टर घेऊन आपलं सरपंचाचं घेऊन बाया घ्या सगळं बिलकुल तिकडेच आहे म्हणजे संध्याकाळी आपलं हॉटेल तिथं थांबायचं सकाळी आपलं तिकडे जायचं बस झालं. मग आता फक्त ते सिलेंडरचं पहा काय आहे तर सिलेंडरचं करतो मी आलो भाऊ फोन करतो त्याला म्हणतो तो याच्यात नाही ना खोपडीत नाही ते आपल्या घरी 1-2 असे तसे डॅनियाबाजीचं 5-7 जमा होऊन जाते तसे चालले मग घेऊन काही विषय नाही. चालते मग मी येऊ का मग पोट्टी गिट्टी पाहतो सगळे जमा करतो लवकर निघा लागेल आमचं मग कसं चाललं जाते पुढे गाडी जास्त लागेल ना आता लवकरच आपल्याला 5 वाजता निघाच लागते सगळे हो एक कापसावून बाय आले की दुसरं ट्रॅक्टर आणि तुम्ही मग पुढे झालं आता बस इकडे तिकडे फोन करतो नलुले हे ते बाकी बस व्यवस्था लावून देऊ. मग काय म्हणते शिवलाल हॅलो शिवलाल काय म्हणते रे अजून काही अडचण आहे का. नाही ते 1 नंबर पाठवलं मी तुम्हाला जेसीबी आपली बोलावली लोईची हो म्हणजे कसं थोडंसं अवार गिवार होऊन जाते सगळं म्हणजे बसता उठाले जरासं ढेकलं गिकलं जरासे बारीक होऊन जाते. तर तेवढे ते पैसे द्यायला किती म्हणते तेवढे टाकून द्या हो त्याला फोन करा नंबर टाकला मी तुमच्या बरं नंबर टाकला ना हो बोलतो मी त्या संग हो द्यायला लावतो पाठवून ओके. आहे जेसीबी काय आता जेसीबी पाठवून देतो पटकन हो फोन करतो आणि बाकी मग मामेवण्याले हे ते सगळे बिलकुल टापटी पण लावून टाकू जा मग तुम्ही आता लागा कामोकामी हो बस आता फक्त एक ते आलो भाऊले फोन मारून देतो मारती बस झालं ओके. हॅलो बोला शांताराम भाऊ. आता बाळभाऊ उद्याचं नक्की झालं म्हणलं आपलं साक्षगंधाचं तर आता उद्या काय करा तुम्ही अंगठी गिंगठीचं आता रातच्यानंच घेऊन घ्या तुम्हाला माप दिलेला आहे मी आणि बाकी एक काम करा हो संध्याकाळचं जेवणाचं काही घरी काही करायचं काम नाही आहे आपले गुरुजी आणि अजून बाकी ते तुमचे घनश्याम भाऊ हे ते कॉलनीतले 10-12 लोक हो आपली गाडी आहेच ना चिमणरावजवळ अजून कोणाजवळ असं तर म्हणलं हो सगळेच्या सगळे ते हॉटेलचा धाबा आहे नवीन तर ते आता ओपन होऊन राहिला तर तिथंच आपण ते बुकिंग केलेलं आहे रातच्यानं पूर्ण तिथं म्हणजे सवरू लागायला जा तुम्ही जेवणाची व्यवस्था सगळंच आहे म्हणून म्हणलं आता तुम्ही घरी काही आता काही त्रास देऊ नका बाकी काही अडचण झालं ना आता ओके. आणि म्हणलं त्याच्या उद्या सकाळच्या टप्प्यातनी सकाळी उद्या स्वयंपाक नका करू आज रातच्या तर भागलं
पण उद्या सकाळी वाचतो आहे झाबरूच्या बंगल्याचा, तुम्हाला माहित आहे ना? हो त्याचा फोन आलता मला, झाबरूचा फोन आलता म्हणे असं करायचं आहे म्हणे. मला काही हरकत नाही बा, पाय मग काय होते तर. बरं मग चालते ना मग. हो ना मग काय 2 दिवस निचंतीस मग चुलबंद आमंत्रण. हो ठीक आहे सांगतो मी येत आहेत नाही. हो घेऊन येतो गाडी मग आता रातच्यानं कुठं हॉटेलच्या धाब्यावर. बस तिकडे जरासं हो थोडंसं मदत होऊन जाते मग करू सरू लागाले. तिथं साक्षगंध ठेवायचं आपलं. म्हणून म्हणलं नाही आता आम्ही तर तयारीतच असतो. शनिवार रविवार कुकडे काही आहे का? नाही तसं काय म्हणा आपल्या घरच्यासारखं आहे ना. हो येतो आम्ही आता, सांगतो मी सगळ्याला. एक गाडी घेऊन 2 गाड्या घेऊन. हो बिलकुल हॉटेलच्या द्या. 2 किलोमीटर अंदर आहे नाही का ते. बरं ठीक आहे. आहे ना गेलो तुम्ही एक वेळ गेलो तिथं. हो ठीक आहे ठेवतो मग. हॅलो हा बोला ना. हा बोला देवदास भाऊ बोला. आलो भाऊ, ते आपल्या खोपडीतलं ते सिलेंडर घेऊन येतो बरं घरी. तू आता येशील तर हो म्हणलं कसं आहे आपल्याला जा लागते लवकर. ते 7-8 सिलेंडर मी जमा करून ठेवतो आणि ते मारुतीच्या कटल्यात तू चालला जाय म्हणलं लवकर घेऊन आता. ते आपल्याला साक्षगंधात समजलं का तुले? आता किती जरा फोन करा. आता शिवलालला फोन केला. हो ना आता फोन आलता मला लक्ष्मण भाऊचा, शिवलाल भाऊचा. लवकर घेऊन ये म्हणू. तर तुम्ही ते बाकीचे जमा करा, मी इथं घेऊन येतो. हो इथं आता मला थांबायला लागत का आता? हो ना इथं आता कोणाची व्यवस्था लावा लागेल, एखादा माणूस पाहा लागल. ठीक आहे मग. हो येतो मी आता, पाय तुझ्या खोपडीतला आणतो मग. बोला दिदी भाऊ बोला. झाबरू काय वास्तू करायचं म्हणते बंगल्याचं आता समजलं. हो डॅनी आबूजी म्हणते. हो तर कसं काय करावं म्हणलं मग. उद्या सकाळचंच करतं म्हणतं का? काय कसं करतं ना? तेच म्हणलं आबाजीले उरकून घेऊ बा, काही ना काही करणंच आहे का नाही आपल्याला. माहित तर पडतेस ना आज ना उद्या. काही लोकांना पडलं माहित, काही लोकांना नाही पडलं. म्हणून म्हणलं उद्याच द्या ना मेळ बसून तेवढा. आता एक तर ते वाडेगावचे आबाजी येऊन राहिले उद्या. हो ना मग त्याच्यासाठी आम्ही इथं बसलो होतो. हो ना मग उद्या करून टाकू मग. आम्ही हे बा सकाळी 6 वाजता हजर आहोत येतो घरी. हो आता रात्री काही येत नाही आम्ही. संध्याकाळी जरा पाणी घेऊन द्यावं लागते हरभऱ्या रातचं. तर सकाळी आम्ही सगळी येऊन जातो. हो काहीच विषय नाही. मारुती गिरती आहे इथंच आहे. ते मंडपाची व्यवस्था तू काहीच काळजी करू नको. बिलकुल स्वयंपाक आले हे ते 6 वाजता घरी हजर. असं बरं नाही तर मग रात्री या ना जराशे 7-8 पोट्टे मारतील सांगा. नाही ये ना म्हणा बा. अरे आता काय सांगू तुले, संध्याकाळी येऊन बसणार आहेत ना तिथं हॉटेलच्या धाब्यावर. हो पण ते तुला सांगता नाही येत. हो ना तू काळजीच तू करू. 6 वाजता टच हवा आम्ही. विषय नाही ना. मी हो ना तू नको काळजी करू. ओके ठीक आहे मग. मी किराणा हे ती व्यवस्था लावतो, काही फोन करतो. हो काही आमंत्रण द्यायचे आहे ते. हो या मग सकाळी 6 वाजता बिलकुल. ठीक आहे मग. दिवसाने आठवण आली. हॅलो बोला डिटेक्टिव्ह साहेब. हॅलो झाबरू बोलतो. म्हटलं उद्या आपल्या घराचा वास्तू आहे तर म्हटलं उद्या रविवार आहे, सुट्टी आहे ना. हो काही अडचण नाही ना उद्याची. तेच म्हटलं घरी फोन लावला. उद्या कन्फर्म झालं म्हटलं आता. अच्छा ठीक आहे. वास्तूचं मग झालं का कन्फर्म? बरं आहे ना. उद्या सुट्टीच आहे. मी येऊन जाईल मग. सकाळी 8-9 वाजतापर्यंत पोहोचून जाते मग. ओके ठेवतो मग. हो तू बिझी असं ना आता. ठीक आहे नंतर बोलतो मग. ओके. अरे बाबा ये क्या बात हो गई? ये तो जिसमें आती दिख रही मेरे को. अरे बाबा ये शुगर टुकड़े सस्ते में बोला बा. अरे बाबा ये तो सच होने वाला दिख रहा मेरे को. नहीं क्या राड़ा होता है बाबा. जेसीबी तो निकली यहाँ से. तो आगे देखना पड़ेगा क्या आते तो. नहीं क्या 6 बजे बोला था वो. अरे बाबा ये तो बहुत बड़ी मुसीबत दिख रही मेरे को. ये तो सिलेंडर की गाड़ी दिख रही बा. ऊपर सिलेंडर दिख रहे. वो क्या है कौन है इसमें तो. वहाँ पे क्यों रुका रहा बा? होटल को फोन करना पड़ता रे बा. कुछ आने वाला है बा. कुछ खरा नहीं रे बा. हाँ 6 बज के गए तो भी एक आदमी का पता नहीं. भतीजे क्या बात है? कोई आया कि नहीं? कोई है हलचल? नहीं हटे साहब वैसी बात नहीं है. तुम हंसो मत जरा. कैसा समझदारी से काम लेना पड़ेगा अपने को. थोड़ी सी हलचल चालू हो गई उनकी. अभी एक जेसीबी निकली यहाँ से अभी 5 मिनट पहले. तो वो कैसा आने में 10 मिनट लगेंगे वहाँ पे. बीच में मैंने लाकूड डाले हुए हैं. लेकिन अभी एक मेरे को ऐसा दूसरा गाड़ी भी दिख रहा है. सिलेंडर लेके आ रहा हो. वो आलू पोंगा नाम का आदमी है ना, वो उस पर काम पे. वो लेके आ रहा 7-8 उसमें ये है उसमें सिलेंडर. अरे बाप रे क्या बात कर रहा है? जेसीबी आ गई क्या? जेसीबी निकल चुकी है. और ये सिलेंडर लेके कौन वो आएगा? वो लड्डा वाला आदमी, वो बड़ा वाला जाड़ा वाला. हाँ वही जेसीबी तो निकली है, लेकिन ये गाड़ी भी आ गया नजदीक आ रहा. 7-8 सिलेंडर दिख रहे इसमें. और वो लड्डा आदमी भी दिख रहा. देखना अब क्या करना है तो. देखता मैं बताता और क्या क्या होता तो. अरे बाप रे जेसीबी गई बोलता. आणि ये 7-8 सिलेंडर. उड़ा था क्या बॉस? सब कुछ रखता का नहीं यहाँ पे. अरे चलो
चाचा मैं क्या बोल रहा हो, थोड़ा अपन को बाहर रुकना पड़ेगा, नहीं तो अपन को घेर लेंगे वो। हाँ चलो बाहर रुकेंगे अपन धाबे के, और बाद में देखेंगे क्या है तो। हाँ रखता रखता मैं हटे साहब, वो आ गया नजदीक, अभी रुका है ऑटो इसने। 2 मिनट हाँ उतर रहा हो, रखता मैं रखता। बाबा आ गया रे बाबा, सिलेंडर वाला भी जा रहा नहीं क्या, निकला अभी अभी। ऐकून येतं राजा, आताच गाडी सुरू केला, आधीच सांगत झाला काय तर आता काय म्हणता अजून? हा बोला भाड्या बंद कर रे. स्पीकर ऑन कर ना मग, स्पीकर ऑन कर. मी काय सांगतो ऐकते. बोला आता, केला आता, काय म्हणता आता सांगा तुम्ही आता. हो काय म्हणणं आहे? सिलेंडर किती घेतले म्हटलं, किती आणले सिलेंडर मग गावातले सगळे किती सापडले? हा 7 सिलेंडर आहेत ना. काय 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 चालू का उडवा लागते का बोलला? हो काय काय होत नाही का 7 सिलेंडर? काही बोलता राजा. बाबा 7 सिलेंडर, अरे बाबा पुरा तालुका उडवते म्हणते इथं. हा इथं काही राहते का नाही रे बा? हो ना, पण आता तेवढे पाहिजेच ना रे बा. मग उलीश आहे का अजून? आता 4-5 5-6 गाड्या येऊन राहिल्या. मग त्या दुगोऱ्याहून एक गाडी निघाली आता. ते संकेतचा बुडा तिकडून लोक घेऊन राहिला 5-50 लोक, आणि इकडून त्या याची येऊन राहिले म्हणते अजून त्या शेंद्रीची. मग काय तर इकडे कॉलनीतली येऊन राहिले बाळभाऊ घेऊन. मग आम्ही येऊन राहिलो ट्रॅक्टरनं. आता आता बाया कापसावून आले की आम्ही निघून राहिलो. मग तयारी तर आपण ते बाया जरासं कसं उशीर झाला येतो म्हणते अर्ध्या तासात, बिलकुल आम्ही निघून राहिलो इथून. बाबा बाबा किती गाड्या रे बा, पुरा सपास करते का रे? हो काय बाबा, हॉटेल का कुछ खरा नाही दिख रहा मेरे को अब. चालते चालते या तुम्ही लवकर, मी लागतो का मी आता. हो कर भाड्या, सुरू कर. काय माणसं जेसीबी वाले तुम्ही, आतापर्यंत सुरू करून द्या असताना का तुम्ही काल थांबले? हा काय अडचण आली तुम्हाला? मग तेच सांगू राहिला ना ते जेसीबी अंदर न्याव कशी म्हणे. ते बलूनचं ते गेट तयार केलं असं तसं. हा म्हणे बा ते मग कसं नुकसान झालं असतं म्हणून वाट पाहू राहिलं म्हणे आपली. काय बास आहे, फोन लाव दे. हो फोन लाव, लवकर झालं पाहिजे ना. मग काय जास्त टाइम जमते का ते? लाव फोन लाव दे शिवलालने. अरे बाप रे, क्या हो चाचा, क्या होने वाला है ये? हाँ देखो बोला ये गाड़ी भी आया नहीं, सिलेंडर लेके वो। हाँ वो जाड़ा आदमी, वो तो बहुत खतरनाक है रह, मालूम है तुमको? हाँ लक्ष्मण के धाबे पर रहता ना वो, फिर क्या तो मालूम नहीं तो क्या है। हाँ बहुत खतरनाक आदमी वो ना, वही बोल रहा था मैं, उसका तो ज़्यादा डर लग रहा मेरे को। हाँ वो कैसा सिलेंडर लेके आता और बहुत बड़ा धमाका करता। इस बार तो बहुत दिख रहे मेरे को, 5-6-7 दिख रहे वो 7। देखते ना आप क्या करते तो। हाँ सुनो ना, वो फोन किया उसने, हो समझता ना क्या है तू। शिवलाल भाऊ ते कसं म्हणलं, त्या गेटातून जात नाही ना ती जेसीबी, ते अंदर तर कसं करा मग? हा ते जमत नाही म्हणते. आता काय अशा गोष्टीसाठी फोन लावता का तुम्ही मले? हा तोडून टाका ना ते गेट, तोडून टाका. है की करू नका, जे वाटलं ते करा. करा, सुरू करून द्या लवकर. ये तो बहुत खतरनाक काम है, ये तो तोड़ना ही शुरू कर रहे अभी। हाँ गेट भी तोड़ते बोलते। बरं हो ठीक आहे मग, ठीक आहे. हो ते तोडाच लागते, ते त्याशिवाय जमत नाही. ते लोखंडी गेट मला देऊ राहिले ते. तोडून टाकतो ते, काही वांधा नाही, फायद्यात पुढचं पुढे. बरं ठीक आहे मग. चला जेसीबी वाले, हो चला तोडा म्हणलं, गेट तोडा दे. हो आम्हाला गाडी अंदर न्यायला लागते. चला तोडा लवकर. हॅलो हॉटेल साहेब, हॅलो हॅलो आवाज येऊ ना. हॅलो 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 हॉटेल साहेब, हॅलो. बोलो, अरे क्या है, क्या बात कर रहे तू? बोलो जल्दी बोलो। तो आवाज काय आवाज आ रहा बहुत. हा क्या है वो? अरे वाह, वो जेसीबी वाले को आदेश दिया ना उसने, शिवलाल ने गेट तोड़ो बोले, गेट वो गेट तोड़ रहा अभी। हाँ जेसीबी अंदर जाती नहीं बोले। हाँ देखो अब अंदर कितना नुकसान करेंगे ये। हाँ ये एक तो सिलेंडर वाला 7 सिलेंडर लेके आया। हाँ पूरा अंदर का बिल्कुल सफाई करता हो। हाँ अब कैसा क्या करना रहा समझ में नहीं आ रहा। बाबा वो तो कुछ नहीं, मैंने तो फोन पर बात सुनी उसकी, वो लड्डे की. वो शिवलाल को फोन लगाया था, 7-8 गाड़ियाँ आ रहा है, शेंद्री से आ रहे बोलती है, इधर उधर से सब आ रहा बोलते गाड़ी, ट्रैक्टर भर के बाया लोग, ये लोग सब आ रहे. वही बोल रहा था मैं, वहाँ पे क्या होने वाला है, क्या रहने वाला है. हाँ तुम कुछ ना कुछ इसमें मैनेज करो अभी. हाँ शिवलाल को फोन करो और कुछ ना कुछ जल्दी से जल्दी रोको उनको, नहीं तो गाड़ी आ रहा है वहाँ पे. हाँ ये क्या तो 5,000 का तो नुकसान भी किया अभी इधर का। ये तोड़ा ना उसने, पिलर तोड़ा ना वो। हाँ करता मैं उसको फोन, बोलता बोलता वो ना का मजमा करते बा यहाँ पे, लगाता फोन में उसको. शिवलाल कसं काय करा म्हणलं, जेसीबी गेला, ते गॅस सिलेंडर घेऊन गेला आलो भाऊ. अजून म्हणलं कसं काय, आता ते ट्रॅक्टर गिक्टर येऊन राहिलं म्हणते रस्त्याने, आता कसं काय करा. आपण ते इकडे आलो, आता काय होईल का म्हणलं, काही बजेट बसं नाही. हे बा हॉटेलाचाच फोन आहे म्हणलं. हो 1 मिनिट. हा बोलो बोलो हॉटेल, क्या बात है? अरे काय राजे शिवलाल भाऊ, कसं करून राहिले तुम्ही? अरे मला वाटलं बा गंमतच करून राहिले का तुम्ही. गमती गमतीत लाल होऊ राहिले ना मग इकडे. ते त्यांना राजा गेटही पाडलो. कसं काय तुम्ही, म्हणजे काय पुरं सपास करता वाटते नाही काय माणसा राजा. अरे मजाक होते ना ते, मला वाटलं मजाक करून राहिले तुम्ही. तुमचे 4 लाख रुपये बा घेऊन आलो म्हणलं मी बा, कुठे येऊ सांगा म्हणलं. आणि ते तुमचं सामान बी रप भरून घेतो आणि आणून देतो बा. हो 4-5 माणसं तुमचे द्या, काही आमचे देतो. अरे बा अजून तर माणसं याचीच आहेत आमच्या ट्रॅक्टरातले. अजून 2 ट्रॅक्टर रस्त्या नाहीत म्हणलं. काहीच ठेवणार नाही तिथं, काहीच ठेवणार नाही म्हणलं. का म्हणलं तुला माणूस की सांगू आहे की नाही तू. जाऊ दे आता काय शेवटी बा, चालतेच आहे आपल्याला वाटते बा, जाऊ दे कोणाचं नुकसान व्हावंच नाही. आपण प्रयत्न केला
आता एक काम कर तू 4 लाख लवकरात लवकर घेऊन आपल्या धाब्याजवळी लक्ष म्हणजे 4 लाख आणि ते सामान भरायची तयारी सुरू करून दे. आणि आमचे ट्रॅक्टरचे जे लोक येतील का नाही तर ते भरतील आणि तेच मोठ्या ट्रकमध्ये इथं घेऊन येतील ना. आणि तू कोंबड्या तू उद्या सकाळी आपल्या तिथून घेऊन ये रामपूर ना लक्ष म्हणजे वावरातून. हो ना, आणतो ना, आम्ही सांगतो बा, त्याचं काही नाही. मला फक्त यायला लवकर बोलावं. हे तोडफोड करून राहिले ते राजा. लवकर यायला फोन करा आणि म्हणा रिटर्न या म्हणा. तुम्ही ते कुठं न्यायचं ते न्या बा तुमचं. नाही बस आता तुमचा फोन ठेवला की सांगतो द्यायले लक्ष म्हणजे धाब्यावर या म्हणून ना. तुम्ही रप सामान भरणं सुरू करून द्या. मग आमचं ते ट्रॅक्टर जे गावाला येईल रामपूरचं तर त्याला ते पूर्ण खुर्च्या टेबल मी सांगतोच तसं फोन करून ते भरून रवाना करून द्या. आणि 4 लाख रुपये घेऊन तुम्ही लगेच तिथे येऊन जा आता धाब्याजवळ. हो बस बस बस, फक्त फोन लावा यायले तुम्ही पटकन. आलोच मी पैसे घेऊन, या तिथं. बा म्हणला मी काय म्हणतो तुम्हाला आलं ना जागेवर ते. मग गेट तोडल्याबरोबर तर फोन केला त्यानं. त्याला वाटलं अजून जर आले तर काय राहीन इथं. जा आता लवकर पैसे घेऊन घे त्याच्या पच्ची. आणि ते आपलं सामान फटाफट आपलं ट्रॅक्टर आलं मी फोन करतो तर शांताराम भाऊले त्याला म्हणतो ते ट्रॅक्टर तिकडे जाऊ द्या. तिकडचा आपला कार्यक्रम कॅन्सल. लक्ष्मण भाऊच्या धाब्यावर आता मारतो मी फोनात त्याला. बरोबर ठीक आहे मग आम्ही जातो 4-5 जण तिथं. मग पैसे घेऊन घेतो आणि ते सामान भरायला चालले जातो. ठीक आहे मग चला ओके. तू लागतोय का आम्ही लागतो आमच्या घरी. चला झुमऱ्या चला लवकर द्या तिकडे लाईन पाठी येते चला. चलो ना शांताराम भाऊ 50,000 म्हणल्यावर द्यायला पुरते का दिले. मग हॉटेल आता आपल्याला म्हणे पहिले म्हणे जास्त मागणार नाही पैसे काही नाही. 50,000 रुपये त्यापेक्षा आपलं लक्ष्मणचा धाबा नाही पुरला का. लक्ष्मण म्हणे आपल्याला 10,000 दिलेच बस आहे. फक्त तेवढं ते सामान त्याला उसणं दिलं तर उद्घाटनासाठी तर ते टेबल खुर्च्या तेवढं आणू लागजा बस बाकी काहीच नाही. ठीक आहे जाऊ द्या मग ट्रॅक्टर तिकडे आणि ते सामान सगळं घेऊन लक्ष्मणच्या धाब्यावर येऊ द्या. आम्ही येतोच थोड्या वेळानं तिकडे. ठीक आहे ठेवा मग आता. आणि पडलो कंदीला पाहिजे आता. चला बा विषय क्लोज झाला. आता उद्या साखरपुड्याचा पहा आता सांगा लोकायले. म्हणलं आता कसं झालं आपलं हॉटेल यानं घेतली माघार त्याच्यानं विषय झाला क्लोज. आता उद्या आपण पाहू झाबरूचा साखरपुडा. ठीक आहे धन्यवाद. उद्या भेटू 5 वाजता नवीन विषयासह.